अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की म्हणजे मी काय म्हणते ते। तर मी खरंच सांगते की स्वामींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं ते मी तुम्हाला एक एक व्हिडिओज आणि फोटो दाखवेन, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मी असं का म्हटलं आहे की स्वामींनी म्हणजे कसं म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी स्वामींनी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं। तर काय झालं की एका ताईंबरोबर माझं बोलणं झालं होतं फोनवरती आणि त्या ओळखीच्याच आहेत, म्हणजे असं समोर तर आम्ही कधी भेटलो नाही आहे पण फोनवरती त्यांच्याशी बोलणं झालं। तर त्यांनी जेव्हा मला म्हणजे मी त्यांना सांगितलं की हो मी अशी म्हणजे स्वामींची सेवा करते आणि खरंच मला ह्या सेवेमध्ये खूप म्हणजे मला असं बरं वाटतं की नाही इतरांना आनंद मिळतो म्हणून मी मूर्ती देऊन म्हणजे अशी मी स्वामींची सेवा करते। तर त्या ताईंनी मला असं सांगितलं की तुम्ही मूर्ती तर देता ठीक आहे, तर पण तुम्ही दिलेली मूर्ती तर इतरांच्या घरी जाते, पण का मूर्तींचं म्हणजे स्वामींच्या मूर्तीचं स्थापना करतात पण त्यांची सेवा होते का, असं त्यांनी सांगितलं। की म्हणजे बघा आपण काही वेळा असं असो की आपण खूप बिझी, म्हणजे ते ताई म्हणत होते की आपण बिझी असतो, काही जॉब करणारे असतात, तर स्वामींची मूर्ती तर म्हणजे चला तुम्ही देता ती चांगलीच गोष्ट आहे की तुमची ही सेवा चांगलीच आहे, पण तुम्ही दिलेली मूर्तीची सेवा म्हणजे त्यांच्या घरी होते का? कारण की म्हणजे बघा काही जण मूर्ती घेतात पण त्याची सेवा करत नाही, म्हणून त्यापेक्षा मूर्ती घरामध्ये नसलेली बरी असं म्हणजे त्यांनी सांगितलं। तर म्हणजे मी इतकी शॉक झाली की म्हणजे असं का, म्हणजे मला का त्यांनी असं म्हणाले असतील की माझं काही चुकलं आहे का, असं मी स्वामींना म्हणजे मला ते मनामध्ये खूप दिवसापासून ते सारखं फिरतच होतं की म्हणजे मी जे करते ते योग्य करते की चुकीचं करते। तर मी स्वामींनाच विचारलं की स्वामी मला काही कळत नाही आहे, एक तर तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून तर घेत आहात, पण त्या ताई बोललात ते बरोबर बोलले का की म्हणजे स्वामींची मूर्ती तर स्थापना घरात करतात पण स्वामींची सेवा होते का? तर आता स्वामी तुम्हीच मला याचं उत्तर द्या, मला कसं समजेल की म्हणजे खरंच हे असं आहे का की मी इतक्या प्रेमाने इतक्या आनंदाने म्हणजे स्वामींची मूर्ती पाठवते तर खरंच त्यांची म्हणजे सेवा स्वामींची होते। तर काय झालं की म्हणजे थोड्याच दिवसांनी मला आपले जे चंद्रकला ताई आहेत त्यांची पण मी व्हिडिओ बनवली होती, शैला काकू आहेत त्यांचीसुद्धा व्हिडिओ बनवली होती आणि त्याच्या आधी आपली जी ओवी आहे, ओवी पवारची जी तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असणार, ते मी 2 व्हिडिओज बनवलेली होती। त्यांनी पण मला काही दिवसानंतर म्हणजे खूप दिवसापासून मनामध्ये हे सारखं येतच होतं की म्हणजे मी जे करते ते योग्य करते काय, माझं काही चुकत तर नाही ना, की म्हणजे खरं मी स्वामींची मूर्ती देते आणि सेवा होत नाही म्हणून काहींनी मला व्हिडिओ किंवा फोटो पाठवले नाहीत, असं काही असेल का की खरंच ते सेवा नाही करत असणार किंवा माझ्या हातून काही मोठी चूक होते का, असं मी सारखं स्वामींना विचारत होते। आणि मला रात्री पण असं झोपते तर मनामध्ये त्यांचेच विचार येत होते की ते ताईंचे म्हणजे जे ताई बोलले ना तेच माझे डोक्यामध्ये फिरत राहिलं, सतत ते डोक्यात फिरत राहिलं। तर ह्या सगळ्या ताईंनी मग मला म्हणजे जे चंद्रकला ताई आहेत, शैला काकू आहेत, ओवीची आई आहे, तर त्यांनी मला आहे ना असं स्वामींचे फोटोज व्हिडिओ वगैरे असं पाठवत होते। आणि 2 दिवस अगोदरच ओवीच्या आईने व्हिडिओज पाठवले मला स्वामींचे की ताई बघा म्हणजे तुम्ही हे व्हिडिओ पहा म्हणून। मी म्हणजे बघितले त्यांचे व्हिडिओज, मी ते व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते आणि तुम्हाला तेही सांगते की मी व्हिडिओ हे का मी याच्यावर व्हिडिओ का बनवला आहे तेही सांगते की म्हणजे खरंच स्वामींनी मला बघा कसं प्रश्नाचे उत्तर दिलं माझ्या, खरंच मी खूप आनंदी आहे या गोष्टीसाठी। तर चला आपण पाहूया त्यांची व्हिडिओ आणि मग मी तुम्हाला सांगते की नेमकं काय झालं ते। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री
तर पाहिलं तुम्ही व्हिडिओ आणि फोटो, तर हे माझं प्रश्नाचं उत्तर आहे. तर कसं, तर हे झालं की मी बघा ते माधुरी ताई जे ओवीचे आई आहे त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा, म्हणजे तुम्ही दिलेली जी मूर्ती आहे त्याची सेवा किती छान होते घरामध्ये हे इतरांनाही कळू दे. म्हणजे बघा त्यांच्या रूपामध्ये स्वामींनी मला असं उत्तर दिलं आणि मी त्याचं स्क्रीनशॉट का घेतला आहे की म्हणजे तुम्ही सर्वांनीही वाचावं, की म्हणजे की बघा असं स्वामींनी मला उत्तर दिलं आहे की म्हणजे खरंच मी खूप आनंद, म्हणजे मला आहे ना डोळ्यात पाणी चाललं जेव्हा मी त्या ताईंची व्हिडिओ पाहिली की ओवी आणि ते दोघंही अभिषेक करत होते आणि इतकं सुंदर सेवा करत होते. आणि मी त्यांना, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांना मूर्ती देऊन किती महिने झाले आहेत म्हणून, आणि त्यांनी अचानकपणे असा त्यांचा व्हिडिओ बनवून पाठवला आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही म्हणजे याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि इतरांनाही कळू दे की म्हणजे की तुम्ही दिलेल्या मूर्तीची स्वामी सेवा किती छान होते म्हणून. तर खरंच मला म्हणजे डोळ्यामध्ये माझ्या पाणी आलं की म्हणजे खरंच मला त्यांच्या रूपामध्ये स्वामींनी उत्तर दिलं की म्हणजे इतरांनाही दाखव की ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की तू मूर्ती देतेस तर त्या मूर्तीची सेवा होते की नाही, तर बघ कशी सेवा होते. आणि खरंच मला या गोष्टीचा इतका आनंद झाला ना की मला असं वाटतं की नाही खरंच म्हणजे ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे, मी माझं हे कार्य कधीच म्हणजे बंदच करणार नाही. हा कार्य माझा अखंड असंच चालू ठेवणार आहे, कारण की ही सगळी स्वामींची कृपा आहे की मनामध्ये जे विचार होता, मनामध्ये जो प्रश्न होता, तो स्वामींनी साक्षात मला या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि मला म्हणजे इतकं कमालच वाटलं की म्हणजे की इतक्या दिवसापासून विचार करत होते आणि खरंच. आणि त्याच्यानंतर तर मग कंटिन्यू मला असे फोटोज येत राहिले की जे आपल्या स्वामी भक्तांच्या घरी स्वामी पोचलेत तर ते मला असे स्वामींचे फोटो पाठवत राहिले. आणि त्यांचे तुम्ही पण पाहिलंच ना की मी ते स्टेटसमध्ये पण ठेवते की ह्या ताईंनी आज अशी सेवा केली, ह्या काकूंनी आज अशी सेवा केली. तर खरंच मला आनंद होतो या गोष्टीचा, म्हणून मी तो स्टेटसमध्ये ठेवते की म्हणजे ज्या व्यक्तींनी हे मला सांगितलं आहे की तुम्ही मूर्ती दिली त्या मूर्तीची सेवा होते की नाही. पण बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तर माझ्या स्वामींनीच दिलं आहे आणि खरंच मला या गोष्टीचा फार आनंद होत आहे की नाही, की म्हणजे आपण जी स्वामीची मूर्ती आपण इतरांना देतो. आणि एका ताईंनी पण खूप छान म्हणजे त्यांनी पण सांगितलं होतं की त्यांची व्हिडिओ पण मी पुढे दाखवेनच तुम्हाला, कारण की म्हणजे मला तसं वेळ पण मिळत नाही, पण मी प्रयत्न करते की मी सर्वांचे ते व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत शेअर करू. पण हे आहे माझं प्रश्नाचं उत्तर की या स्वामींनी मला दिलेलं आहे आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच होते की नाही. खरंच की तुम्ही सगळे इतकी छान स्वामींची सेवा करताय आणि इतके छान फोटो पाठवतात आहे, इतके छान व्हिडिओज पाठवतात आहे. लहान लहान मुलंसुद्धा घरामध्ये इतकी छान सेवा करतात आहे, ते बघून तुम्हाला आणखीन जास्त आनंद होतं की लहानापासूनच मुलांना इतके छान संस्कार मिळतात आहेत की ते स्वामी सेवेमध्ये मग्न आहेत. तर खरंच ही कृपा सगळी स्वामींची आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम असेच कायम माझ्या पाठीशी राहू दे. स्वामी तर सदैव आहेतच, पण तुम्ही सगळेही असेच माझ्या पाठीशी राहा. आणि खरंच तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानेन की मला तुम्ही असेच छान छान तुमचे व्हिडिओज आणि फोटो पाठवत राहा, की कारण की मलाही खरंच असं म्हणजे कळलं की नाही आपली ही सेवा खूप छान होत आहे आणि आपल्या स्वामींची सेवाही त्यांच्या घरी खूप छान होते आहे. की म्हणजे आता त्या ताईंनी पण जर बघितलं असेल, मला त्या ताईंचं मन दुखवायचं नाही आहे, पण त्या ताईंनी तसं सांगितलं होतं म्हणून मग मला असं वाटलं की नाही खरं असं होत असेल काय. त्यांनी त्यांचं मत मांडलं, कारण की ते पण केंद्रात जातात तर तिकडे पण त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या म्हणून त्या म्हणाल्या असतील. बाकी त्यांच्या मनातही असं काहीच नव्हतं. पण पुन्हा एकदा मी ताईंची माफी मागेन, कारण की त्यांनी तर त्यांचं मत मांडलं होतं की म्हणजे मूर्ती आपण घरात ठेवलं की आपल्याने सेवा होते की नाही होत. कारण की बघा म्हणजे आपण जे मनापासून स्वामींची मूर्ती दिली आणि जे आतुरतेने वाट पाहतो ते तर करणारच. पण काही जण असे पण आहेत की ज्यांच्या हातून आजही स्वामींची सेवा कदाच होत नसेल, कारण की जॉब करणारे असतात, घरामध्ये मुलं बाळं, त्याच्यामुळे पण त्यांनी असा विचार केला असेल की असंही होतं. पण नाही, पण बघा स्वामींची सेवा सगळेच करतात आणि स्वामींनी अशीच सगळ्यांकडून सेवा करून घेऊ दे. आणि जे नवीन असतील त्यांनाही स्वामी असेच स्वामींचे आशीर्वाद चांगले असेच मिळत राहू दे आणि तेही स्वामी सेवेत येऊ दे, कारण की आपल्याला स्वामी सेवा करायची आणि स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत.
तर चला आजच्या व्हिडिओला मी इथे संपवते. जर काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि जर आपली आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.